नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज बघा तुम्हाला एक नवीन अशी रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे। बघा ही कोणती भाजी आहे तर ही पातूरची रानभाजी आहे आणि ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। त्यामुळे आता ही मी सर्व भाजी कोवडी पाने आणि देठ खुडून घेणार व त्याची खूप छान रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार। धन्यवाद। ही पातूरची भाजी आहे आणि याआधी मी पातूरच्या भाजीची रेसिपी दाखवली आहे। आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पातूरची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याकरिता आपण ही भाजी कोवळे देठ आणि कोवडी पाने खुडून घेऊ आणि त्याला स्वच्छ धुवून घेऊ। बघा आता ही भाजी आपण छान धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने। आता मी ही पातूरची भाजी छान धुवून आणि बारीक चिरून घेतली। एवढ्या हिरव्या मिरची कापून घेतल्या। बघा हे लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरे छान तडतडले आहे। यामध्ये लसूण घालत आहे। मी बाकी सर्व पालेभाज्या या कांदे घालून बनवते, पण पातूरची भाजी ही लसूण घालून बनवते, त्यामुळे हिची चव खूप सुंदर लागते। तुम्ही पण अशी भाजी नक्की करून बघा। लसूण आता लालसर होईपर्यंत याला परतू। पातूरची भाजी ही फायबरयुक्त आहे, त्यामुळे पचनासाठी खूप हलकी आहे आणि त्यामुळे आपले जे पोटाचे विकार आहेत, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, हे सगळे प्रॉब्लेम यापासून दूर होतात। या भाजीमध्ये विटॅमिन ए हे खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे डोळ्याचे पण आरोग्य खूप चांगले राहते। या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत, त्यामुळे त्वचेचे विकार होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रानभाज्यावर कुठल्याही प्रकारचे खतं किंवा रासायनिक औषधाची फवारणी केली जात नाही, त्यामुळे यामध्ये जे काही घटक आहेत ते जसेच्या तसे टिकून असतात आणि त्यासाठीच आपल्याला या रानभाजीमध्ये मसालेसुद्धा हे कमीच घालायचे असतात। यामध्ये बघा मी फक्त जिरे आणि लसूण घातलेला आहे आणि हिरवी मिरची। या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण आणि कॅल्शियमचं प्रमाण पण खूप जास्त असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यासोबतच हाडेसुद्धा मजबूत होण्यास या भाजीची मदत होते। त्यामुळे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि ही भाजी रस्त्याच्या आजूबाजूला, पडीत जमिनीवर, शेतावर ही भाजी भरपूर आढळते, त्यामुळे सर्वांनी ही भाजी ओळखा आणि घरी आणून या व्हिडिओप्रमाणे बनवून नक्की खा। तुम्हाला सुद्धा या भाजीचा खूप उपयोग होईल। मागच्या व्हिडिओमध्ये मी या भाजीमध्ये चण्याची डाळ टाकून भाजी बनवली होती। आज मी फक्त पातूरची भाजीच बनवत आहे। ही भाजी जवळपास 1 पाव होती। या भाजीमध्ये कांदे न घातल्यामुळे ही भाजी शिजून थोडीशीच होते। या भाजीच्या अंदाजाने बघा मी मीठ घालत आहे। ही भाजी खायला अजिबात कडू लागत नाही, त्यामुळे हिला वाफवून हिचं पाणी बाहेर काढण्याची गरज नाही। ही आपण डायरेक्ट धुवून चिरून बनवू शकतो। या भाजीवर बघा मी आता झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिट शिजवून घेऊ। 7 मिनिटं झालेली आहे। बघू आपण भाजी। बघा आता ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे। यामध्ये डाळ नसल्यामुळे ही भाजी लवकर शिजली। आपण गॅस बंद करू। ही भाजी आपण आता सर्व करू शकतो। ही चपाती, भाकरी आणि भातासोबत सुद्धा ही खूप सुंदर लागते आणि मी याचे पौष्टिक गुणधर्म तर सांगितलेलेच आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशी पातूरची भाजी बनवून नक्की खा। आता मी या भाजीची टेस्ट घेऊन दाखवते तुम्हाला। खूप सुंदर ही भाजी झाली।
लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी ही चवदार अशी पातूरची भाजी झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.